नोकरी करत असताना, पण माझा जोडीदार हा पगाराला सर्वांच्या आधी पण कामाला कधी मधी 2 मिनिटं जोडदाराची वाट पाहतो आणि नंतर आपल्या वाड्यावरती निघून जातो. एक काम कर, राखेचं खियाणी हो त्यांच्या वत काळी लावून पेटून दे. नालाय का तसं कर नको. अरे किती केलं तरी त्यांनी सांगावं आपलं ऐकावं. आता त्यांनी सांगावं आपण ऐकावं. दिल्या बाकी त्यांनी सांगितल्या कामाचं चूक होते म्हणे उभे कान. पण आज असं करायचं. कसं करायचं? किती वर्ष झालं आपण या रात दरबारामध्ये नोकरी करतोय. पण आज माझ्या मनात एक वेगळी इच्छा आलेली आहे. वेगळी इच्छा. मला आज राजा व्हायचं. आज मला राजा व्हायचं म्हणजे व्हायचं. काय मरो तू? नाही व्हायचं. तुला राजा व्हायचं? माझ्या मनात इच्छे वर राजा म्हणून तुम्ही माझा मी नोकर. मी नको करू का? मला सांगायचं आणि तू ऐकायचं. तो सांगायचं मी ऐकायचं. कुत्र्या म्हणे उभे का चूक कुत्र्या म्हणे उभे का. तू राजा होणार. मी राजा. वर राजा मला काय मी राजा होणार. एक काम कर, माझ्या सिंहासनाची तयारी कर. माझा हंटर घेऊन ये. म्हणजे सिंहासनाची तयारी करतो. हंटर घेऊन ये. सांगितलं कामाचं आणि दिल्या बातमी. हंटर आणतो पण निळा आणू का डावळा आणू? तू या काम कर, काळा मोडून घेऊन ये. झालाय का? अरे किती केलं तरी आता मला नवीन राजा व्हायचे. नवीन राजा. माझ्या जीवाची तळमळ थांबणार नाही. मला राजा होऊ देत नाही. एक काम कर, तयारी करतो. नवा कायदा दरबार. आता मी राजा आहे. तुम्ही राजा आहे का? राजा. ऐक, आपल्या दरबारामध्ये एखादा गरीब ग्रस्त आलं तर माझ्या परवानगीशिवाय आतमध्ये पाठवायचं नाही. परवानगीशिवाय आतमध्ये पाठवायचं नाही. आमचं सिंहासन कुठं आहे? सिंहासन ते काय तिकडं? हरामखोर आमच्या सिंहासन व्यवस्थित करून ठेव. व्यवस्थित करू. सिंहासन एवढे मागे म्हटल्यानंतर कसं चालायचं? काम करत आहे की काय करत आहे? करतो ना. अरे कुत्र्या म्हणे उभे का. अरे कितीही केलं तरी मी नवा राजा आहे. आणि साधो आणि फरजानी आहे का? हरामखोरा एवढं लांब सिंहासन आम्हाला अजिबात पटणार नाही. थोडं जवळ आणायचं. कसं आपलं दाटून लवकर करून घ्या. चांगला हान सकाळी घरी जातपर्यंत कातडी नाही राहिली पाहिजे. अरे मी सांगो आणि तू ऐकावं. कसं कंटाळलंय जोडीदाराला. लय मजा मारतो. 6 महिने झालं पगार जाऊन पडा त्याच्यावर. हरामखोरा बसा. आपल्या वाड्यामध्ये गरीब ग्रस्त कोणी जर आला तर माझ्या परवानगीशिवाय लावू नको. अजिबात नाही. तुम्ही सांगा मी ऐकाव. कुत्र्या म्हणे उभे कान. दिल्या भाकरीचं सांगितल्या कामाचं नाही भाकर दिली तर आणि मग टोळ्या टाकल्या. अरे हरामखोरा राजा येतील कधी आपली चर्चा मतकरी करतील. गरीब ग्रस्त आधी आले म्हणून सांगतील. तू त्यांच्या भरोशावर जाऊ नको. बर आराम करू. एक काम कर, माझी छोटीशी जसे आता मी नवीन राजा आलेलो आहे. माझी छोटीशी म्हणून करमणूक कराय मला आई शपथ अवसान नाही राहील. अवसान राहिलं नाही. तुम्ही 16 डिग्रीचं इंजेक्शन देतो. कळलं का? नाही तू. अरे आम्ही सांगू आणि तू ऐकावं. बरं आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतो. जर कोणी आलं तर त्यांना माझ्या परवानगीशिवाय आतमध्ये पाठवू नको. येतो म्हटलं.
जग मारली आणि रागात गेलाय. आता मला काय घ्यायलंय, मला इथं रागात घालायची नाही का खावळे जाय पारा रे. आपल्या वाड्यामध्ये कचू सुद्धा बरोबर मला नाही पाहिजे. कोण आहे रे बाहेर कुत्रा? तुम्ही विषय असा आहे, तुम्हाला सांगतो. आतमध्ये एक राजा बसलं गोपाल, इकडे एक राजा आलाय. अरे हराम खरा, तुम्ही नवा राजा आणि नवा कर्जाचा जाहीर करलास. हा, मी एक गरीब प्रवासी माणूस आहे, पोटाला अन्न नाही, पोटाला आणलं नाही. म्हणून तुमच्या राज्यामध्ये एखादी छोटी मोठी नोकरी मिळवून आम्ही या दरबारमध्ये प्रवेश केला आहे. नोकरी पाहिजे काय? होय, तुम्ही 1 मिनिट थांबा, मी लगेच राजांना विचारून येतो. खबस. महाराजांच्या चरणी मानाचा आशीर्वाद असो धोरपा. या पुढे या, तिकडे मारा. हा धोरपा बोला. काय आहे? आपल्या राज्यात एक गरीब ग्रस्त आला. आपल्या राज्यामध्ये गरीब ग्रस्त आलेला आहे. त्याला पाहिजे छोटी मोठी नोकरी. त्याला पाहिजे छोटी मोठी नोकरी. त्याला जाऊन सांग, तुझ्या आई बापाने तुला गरीब का काढला. काय म्हणणार, तुमच्या राजाचा हुकूम काय आला? आमचे राजा म्हणले, तुम्हाला तुमच्या आई बापांनी गरीब का काढला? आमच्या आई बापाला गरीब का काढला? असं राजा म्हणलं. ऐकलं. म्हणजे तुमचा राजा म्हणला अरे जगू द्या 2 दिवस. मूर्खाने इतर कुठला. आमच्या राजाला जाऊन सांगा पुन्हा, एक गरीब प्रवाशाला छोटी मोठी नोकरी मागतो आहे. सांगतो सांगतो. आशीर्वाद असो तर अरे मी महाराज आहे की कोण आहे? काय झालं? अरे आम्ही सांगू आणि तुम्ही ऐका. कुत्रा म्हटल्यानंतर उभे काढणार. बरोबर आहे. काय झालं? गरीब ग्रस्त आला, त्याला पाहिजे छोटी मोठी नोकरी. आता तुम्ही एक काम करा, माझं काय तो ऐकत नाही. तुम्ही स्वतः आपल्या वाड्यामध्ये एक अतिथी आलेला आहे. हा, त्याने आणि मुख्यने विकून झालेला आहे. ते आपल्या वाड्यामध्ये एक नोकरी मागत आहे. हा, नाही का? त्यांना जाऊन सांगा, आपल्या वाड्यामध्ये एक नोकरी आहे. आपली म्हातारी घोडी त्यांना खाजवायचं काम आहे घोडीला. ते करीत जातील तर पुन्हा येऊन मला निरोप सांग. ठीक आहे ठीक आहे. या या. तुमच्या राजाला राजांनी असं सांगितलंय, आमच्याकडे एक घोडी, तर घोडे खाजवायचं काम तुम्ही करता. म्हणजे तुमच्या तबेल्यामध्ये एक घोडी आहे. हा, आणि त्या घोडी खाजवायचं काम आमच्यावरती करायचं. हा, अरे पण दोरबार, हा. अरे आम्हाला ती माहित नाही कशी खाजवायची, ती आम्हाला खाजवून दाखवल्याशिवाय. असं आहे काय? 1 मिनिट मी महाराजांना बोलून घेतो. ओ महाराज, काय बोला ये महाराज? रे हराम खुरा, ओ महाराज म्हणायचं. तुझ्या आई बापाने तुला शिकवलेलं नाही वाटत. काय झालं? काय माहिती का, त्यांना ती घोडी कशी खाजवायची ते माहिती. असं ना, मी दाखवत होतो, पण ते म्हणले तुझ्या काही कामच नाही. तू महाराजांना पाठव. ही जबाबदारीची गोष्ट आहे. मी स्वतः मीच पार पाडतो. तुम्हीच पार पाडा. बोलवा त्यांना, त्या ग्रस्तांना. हो या. काय झालं? बोला.
इतक्याने वेकुळ झालेले आहे. आमच्या रात दरबारामध्ये तहानेने भुकेले येणाऱ्या व्यक्तीला आम्ही जेवण पाणी दिल्याशिवाय सोडत नाही. आज तर तुम्हाला नोकरी पाहिजे, नोकरी सुद्धा आम्ही देऊ. आमची एक म्हातारी घोडी आहे, म्हणजे तुमची एक म्हातारी घोडी आहे. तिला खरं करायचं काम तुम्हाला दिलेलं आहे. शाबास. तुम्हाला जमल का? चला की मग. चला. चला. ए, नालायका, इकडे तुला कळाय पाहिजे बावळा टाकून हातात आलेत म्हणून. नाही नाही, राजा होतो का? राजा होतो का? आता माझी इच्छा खपली. नाही नाही, पगार वाढवणार आहे. हा पगार बाबा, ओ महाराज, पगार देऊन टाका याला. म्हणलं तुला पगार द्यायचा हराम झाला. शाबास. महाराज कसं आहे माहितीये का, एवढी अपेक्षा आपली नव्हती. माझी काही नाही का नाही शियाचं नाव बसायची, माझी लायकी नाही. पण हरामखोर जोडीदार याला कळायला पाहिजे. मग तो शियाचं नाव बघ, तू आता भिन राहता होय. गोडीवाला आपल्या तोटातून असा शब्द गेला नाही. नाही नाही, तुम्हाला अरे का, अरे राष्ट्राचं राजा पालन करत आहे ते, त्यांच्या अन्नावरती आपला पीठ बोलतो आहे. आणि हरामखोरा खुशाल म्हणतो आपल्या राष्ट्राच्या राजाला डोक्याला तेल नाही आयुष्यपत मी चुकून बोललो असेल, पण हा काय म्हणला, महाराजांच्या पायावर कुत्री मुतत या. आयुष्यपत काय झालं? कपडा. अरे तुला काय घेणे, काय घेणे का तुला? काय बोल आलाय का? अरे राज्याचे पालन करता आणि त्यांनी सांगून राष्ट्राने ऐकाव. आणि खुशाल म्हणतो त्यांना दाढीला पैसे नाही. पण त्यांना काय भीक लागेल काय? दाढीला मी म्हटलो असेल का नसेल मला माहित नाही, पण हा खुशाल म्हणतो महाराजांना मी कपडे नाही का भीक मागून खातात. आता कसं वाटतंय? अयो दोन झाला इकडे 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 आणि इकडे. असं काय आपल्या दरबारमध्ये व्यवस्था चालली आहे? व्यवस्था अशी चालू आहे, देशीला तुटवडा झाला, सरवाडीला मागणी वाढली, आमच्या गिरड्याचा बाजार कमी झाला. हिरड्याचा बाजार कमी झाला. अरे आपल्या राज्यामध्ये काय हवाल आहे? सगळं काही व्यवस्थित चाललंय. आपल्या राजाची एकाच गोष्टीची तुटवडा आहे. कुठल्या गोष्टीची कमतरता भासत आहे आपल्या? माझ्याकडे चिलीम आहे, फक्त गांजा तुम्हाला खाऊ खाशील महाराज, तुम्ही काय चिंता करू नका, राज्यात एकदम व्यवस्थित चाललंय. व्यवस्थित म्हणजे आपले प्रजा सुख समाधानाला नांदत आहे म्हणायचं. जिथं राजा सुखी तिथे प्रजा सुखी. आणि हे त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. शाबास. बघा आता ये, बघा आता येते. खाली उतर, खाली उतर, माझ उतराव त्याला खाली. अरे वा. एवढं. काळजी रे मला आमच्या वाडीत आलाय म्हणलं वेळे शाबास. म्हणजे विठोबा भरायचा हवा. मूर्ख म्हणले बंदर आहे काय काय हे नाही मला तुला काय भागारवाले दिसले काय? म्हणजे मी तुला भंगारवाले वाटलं. ते बंगारवाले नाही, मग ते केसव फुगायचे. आम्हाला लागला
अरे इकडे अरे अरे इकडे ये गांजाची पुढे आणले गांजाची ये त्याला गांजाची पुढे चिलीम भेटते का तुझी गुंडी शिवाय गांजाला मजा मूर्खाच्या कोणा नादी लागा मी जर गाडो राहतो तुला शेवट मी लावणार गाताने का भरूच नको मला तुम्ही एक काम करा आम्ही पारा ठेवतो तुम्ही विसरत त्याला 2 सांग याला 2 सांग तू एक काम करते का बाप होतो का काय शपथ महाराज लहानाचं मोठं तुमच्या दरबारात झालं शपथ तुम्ही तुमच्या तुकड्या भाकरी आम्ही लागलेलो आहे जीवन आमचं उदार निवडा केलं आहे तुमची एवढी वेळची इच्छा नाही शपथ मग एक काम करा की या तुमच्या आईचा विचार घेऊन आधी गे बाबा एक काम कर काय आता डायरेक्ट मुळे हजार हात घाल अरे मूळ कामाला हात घाल का मूळ हाताला इथं हिड दोडून जात हात निभार आता ठोक्या बसतो ना का दुसऱ्या झटक्याला डायरेक्ट चूक हो बसायला महाराज आपल्या राज्यामध्ये विजय झाला असा कर आपली प्रजाच नाही दुःखी प्रजा दुखी पण मी त्यांना विचारलं तर ते सांगत पण नाही कोणाच्या भीती दीपक गुंजा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तरी भेटीभार मंडळ त्यांचे अत्यंत ऋणी आहोत धन्यवाद थोडं दमाने बोलत जा उजवा हात कुठल्याही गोष्टीवरती तो सहकार्य आपल्याला करू शकतो एवढे आपल्या धमक धमक आहे आहे मग ते आपल्या सैनापतीला भरवून घ्या ठीक आहे तुम्ही विश्राम करा सेनापतीला बोलून घेतो पुढे ये ना जरा थोडा अजून तिथं मला विश्राम मध्ये उभं राहा अरे विश्राम नाही तू शाळेत गेला नाही बाळा आता तुला काय आता वाजलेत किती तो माझं कसं झालंय माहितीये का शाळात आता शिक्षण कमी जे तोंडात एकदम रेटून तुला रेटू नको महाराजांनी काम सांगितलं आपल्या सेनापतीला बोलून आणायचं एक काम कर कधी जातात बुबडीला बोलताय काल बापाला पैसा दिलत 5,000 रुपये दिलत म्हणला पोरं बाजारात जा काहीतरी छोटा मोठा धंदा काढ 5,000 रुपयाचं मी कोंबडी आणली गावठी काय कोंबडी आणली पण मग काय झालं पण ती काय कोंबडी ढवळा द्यायला लागली हॅलो नाही त्याला नोकरीवरून काढला होता काय म्हणतो त्या डावळामध्ये मी थोडी सुट्टी घेतो राजा तुम्ही सांगावं ना आम्ही करावं राजा काय झालं मी जरा सुट्टी होत होती मग तुम्ही नवीन माझं कामाला लावली तुला काय अक्कल नव्हती नाही तुला अकाल म्हणजे तू त्यांची अकाल का तू बापच हो पाट्यांचा राजा तुम्हाला नाही म्हणलो कोणी दाराला बोललो राजा मला सांगा आजपर्यंत तुमची मर्यादा ओलांडली का काय सांगा ना मर्यादा ओलांडली का मग मला सांगा राजा आज 40 वर्ष झालं तुमच्या दरबारात काम करतो 40 वर्ष झाली
करतोय की नाही मग मला सांगा राज मी तुमच्या जावयासारखा अरे ए वर्य 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 मी काय म्हणतो त्याला कटाय पाहिजे नालायकाला खुशाल म्हणतो जावयासारखे का मी अजून स्वार्थी किती नाही ओ राज त्याचं पुढं मानव घेताय आपला राज्य कारभार आज हाताने चालाय ना हे का हे हा परंतु आपला सैन्यामध्ये म्हणजे प्रधान घे हा. दरबारमध्ये भरवून घ्या अहो राज त्याची काळजी करू नका तुम्ही स्वस्त बघा हा तो सध्या तुमच्या असलं तुम्ही रात कारभाराची काळजी करू नका. तुम्ही स्वस्त बघा या 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 राज म्हणलोय या 9 महिन्यानी या चला काय रे हॅलो अरे जा ना बाळा तुला 10 बाऱ्या सांगितल्या आपण दिल्या बाकीचं सांगितल्या काय का नाही झोपुतल्या उभं कर उभं कर. माणूस सांगत कसं करायचं मग ते आता त्याचं काय करायचं आपला पगारचा विषय पगाराचा विषय बाळा हा. मला एक सांग हा. दुसरा गडी बरीच तो तू घ्यायचा पुढं याचं तिकडं आहे घालाय तू तिकडंच कराय मिळाला तू वाट फटकाळी तुला सांगतो कसे जाऊ दे राजा सांगून आपण करा आता राजाला सांगितलं पाटाजीला बोलवा चल मग तू इथं पारा ठेवू मी पाटा दिला बोलून दोन घेतो पारा ठेवू पहारा रे भोमापुरी नगरीचा प्रधानजी या नावाने आम्हाला ओळखलं जातं याच भोमापुरीमध्ये आमचा जन्म झाला याच नगरीमध्ये हा पिंड लहानाचा मोठा झाला परंतु शरीराला लागलेलं वाईट वळण दारूबाजी नशेबाजी शेरेबाजी नव्हे आम्ही स्वतः लावून घेतलं छातीची रग आणि अंगाची रग याच रगीच्या जोरावरती संपूर्ण भोमापुरी कशी विळ्यासारखी वाकवली अरे बसा बेट्यांनो बसा चिरमुडचेच लाडू खात बसा जेव्हा प्रधानजी हिसकायला थोर तेव्हा शांत बसेल. अरे त्या यमाला सुद्धा आमची भीती वाटते कुणाची पापणी सुद्धा देखील वर करून बघण्याची हिंमत होत नाही आमच्याकडे परंतु असणारा तो बंडखोर कोणी मेवाडचा बंडखोर कोणी आणि आमच्या घराण्याचा आई असणारा वैर काय आहे अरे मेवाडचा बंडखोर कुणी अरे कित्येक वर्षापासून हा डाव आमच्या ध्यानात आहे मेवाडचा बंडखोर कुणी जेव्हा तुझा सूड उभेल तेव्हाच हा प्रधानजी शांत बसेल या मेवाडच्या बंडखोर पोळ्याला खोट्या पुढ्यामध्ये अटकवायचं आणि आपलं पद आणि असणारी गादी याच्यापासून दूर ठेवायचं परंतु हे आपलं राजकारण आपल्या राजांच्या कानावरती गेलं नाही पाहिजे मग वेळ कशाला पाहिजे दरबारामध्ये आम्हाला राजांनी बोलवलेलं आहे ताबडतोब गेलं पाहिजे अरे सेवकांनो महाराजांच्या चरणी आशीर्वाद असो सैन्यपती साहेब राजाला तुम्हाला दरबारात बोलावलं मग वेळ कशाला पाहिजे मग उशीर कशाला करताय आमच्या माग चला होय हा चला महाराज
एवढ्या तातडीने बोलवण्याचं कारण राजाचा कारभार तुम्ही पाहताय. इकडे तुम्ही बरोबर आहे राजा. तुम्ही आम्हाला एखादी मोहीम सांगावी आणि आम्ही तुमचं काम करावं. काम आहे आम्ही सांगावं आणि तुम्ही ऐकावं. का नाही राजा? सायला पाटील कोलेवाडचा बंडखोर कोळी ताज पैंजाचा गळा तुम्हाला जायचा आहे. त्या हरामखोराला ह्या पकडून घेऊन यायचं. राजे, त्या चिंताला पकडण्यासाठी ज्या राज्याच्या पंतप्रधानाला तुम्ही पाठवताय, राजे हा माझा अपमान होतोय. कुठला अपमान? अरे अपमान होतं काय? एवढ्या मनगटाचं समर्थ व्हायचं. राजे, तुमचं जर म्हणणं असेल तर त्या मेवाडचा बंडखोर कोळी आम्ही पकडून तुमच्या ताब्यात देऊ. शाबास. तो मेवाडचा बंडखोर म्हणजे गरीब जनतेला किती त्रास दिलाय. आई बहिणींचे राजे, मग वेळ कशाला पाहिजे? हरामखोर आया बहिणींची इज्जत लुटतो का नाही राजे? ताबडतोब आम्ही त्याला कैद करतो. परंतु राजे, माझ्या सोबत सैन्य नेता येणार नाही, कारण ते जर सैन्य आम्ही नेलं तर तो असणारा दयाखोरांमध्ये बंडखोर पडून जाईल. त्यामुळे आपले 2 सेवक माझ्या सोबत द्या. मी ताबडतोब त्याला कैद करून घेऊन येतो. शाबास. कारण त्या नेवाडच्या खोळ्यानं शाही बहिणीला तर त्रास दिलाय. त्रास दिला गरिबांचा धान्य धान्याच्या कणगीसुद्धा लटून नेलाय. मग त्याला जिद्दा का सोडायचं? जेव्हा त्याला रसातळाला खालं राजे, काम करतोय. तुम्ही सांगून आम्ही करावं सेनापती साहेब. राजे, तुम्ही निश्चिंत व्हा. आम्ही 2 नोकर घेऊन जातो आणि त्या बंडखोर कोळ्याला कैद करून घेऊन येतो. काय हरकत नाही राहत. तुम्ही या सेनापती इकडे माझ्याकडे त्याला काही हे वाचणार नाही. गाड्या मूर्ख नालाय मागसार काय झालं काय? त्याला काय म्हणजे काय सांगितलं मार्गाने? आता राजाला सांगितलं सेनापती हा. साहेब सगळं माझ्या हातात दिलेलं. जबाबदारी आपल्या मूर्ख गप. मूर्ख, आमच्यावरती मजल मारतो मूर्ख. मला वाटलं हे मागून आलंय. तुला काय कळत का? सेवकांनो, अरे आपल्याला दरी खोऱ्यातून जायचंय. तरी खोऱ्यातून त्या मेवाडच्या बंडखोराला पकडायचंय. मी काय म्हणतो, त्यामुळे आपल्याला सहजासहजी जाता येणार नाही. आपल्याला लढाईसाठी काहीतरी हत्यारे घ्या. ए थांब, मी आचार सांगतो तुला. एक काम कर, हा पटकन मागे जायचं. हा पटकन. आपल्या काय म्हणतात ते शस्त्र बिस्त्र ठेवतात तिथं जायचं. तुला एक सांगतो, एक मडक, हा काय मडक, 4 बांबू, 4 बाबू, हळद कुकू हळद, गुगा, गुलाल, हे सगळं तिथं बाबू. हा तिथं काय तुझ्या आईचं काय म्हैस काढायचे. एवढं घेऊन ये, पटकन जा घेऊन ये. जा 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 जा. ओ महाराज, राजा मी कामाला लागतो बरं का. सगळं घेतलंय. अरे मूर्ख, आमची माहिती ताबडतोब आपण जंगलामध्ये जायला पाहिजे. माहितीच आहे काय? कोणाला माहितीये माझा कोण मेला सुद्धा अजून. चला.
आणि माझ्या बापाचा बदला घेतला तर वाटलं थोडी हे कोणी हे नाव चाललं नाही. बराच दिवस महिन्याला भेटलो नाही. महिन्याला भेटलो आणि पुढच्या जागेमध्ये आज कितीतरी आनंदाचा दिवस आहे. आज माझा तर डावाडोळा नवत आहे. कोणीतरी आपल्या प्रेमाचा माणूस आल्याशिवाय राहणार नाही. थोडा वेळ वाट पाहिली पाहिजे. पहिले काय चाललं आहे तुझं? नाही कोण म्हणजे? खरं काय जे माझ्या मनात होतं ते सत्यात उतरलं आहे. आता झालं तरी काय? माझ्या मनात होतं माझे धनी आहेत मला भेटणार आणि तीच गोष्ट झाली. असं आहे ना? झाली. आपलं लग्न होऊन किती वर्ष झालं परंतु आपण आपल्या संसारात किंवा कुठेही आपण लक्ष देत नाही. म्हणजे अगं माझ्या पाठीमागं पुष्कळ काम आहे. मला घराकडे वेळ देता येत नाही. असं करू नका. शेवटी नवरा बायकोच संसार आहे ना. म्हणजे उत्तरच्या महाराष्ट्रामध्ये माझ्या बापाचा प्राण घेतला का? प्राधान्यानं त्याचा पण प्राण घेतल्याशिवाय मी घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवणार नाही. तरी शेवटी अर्धांगी नेहमी अगं ते सगळं खरं आहे. शेवटी त्या पात्रासारखं वाट पायाला लावू नका. अगं सगळं खरं आहे. परंतु माझा आत्मधाची आग्रह लागली आहे. त्याच्या रक्ताचा घोट घेतल्याशिवाय ती शांत होणार नाही. नका. असं करू नका. धनी कोण म्हणजे? आजपर्यंत आपल्या घरात तुम्ही लक्ष दिलं नाही. रानात राहता काय करता स्वतःची पत्नी काय करते आणि काय खाते याचा एकही दिवस विचार आला नाही का आपल्या मनात? म्हणजे अगं एक वेळ बायकोला सोडेल परंतु त्या जन्मला प्रधानीला कदापि सोडणार नाही. धनी आपल्या मनातच आहे. ठीक आहे. म्हणजे तू म्हणतेस ना लावला पोट वाढला पोट. अगं मग ऐक, जर झाला मुलगा तर चांगल्या पठ्ठाचं नाव आणि झाली मुलगी तर सोड माझ्या त्या खंडाळ्याला मुरळी. धनी शेवटी ही स्त्री जात आहे आणि तिच्या गर्भातून जी होणार बाळ आहे ते सुद्धा तिला माहिती नसतं. मुलगा आहे किंवा मुलगी आहे जे होईल तेच माझं समाधान आहे. मग आहे ना मला तुझं ऐकायला वेळ नाही. मी माझ्या मार्गाने जात आहे. तुला ज्या पद्धतीने शिकवायचं जसं वळण लावायचं त्या पद्धतीने तू कर. परंतु तुझ्याकडे आणि तुझ्या मुलाकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही. ठीक आहे. शेवटी आपल्या मनात आहे जर मुलगी झाली तर मी आपलं वळण कधीच लावणार नाही. तिला शिकवून चांगले संस्कार लावीन हे तुम्हाला मी शेवटचं सांगते. म्हणजे तू घरामध्ये जा. माझा मैत्र माझ्या बरोबर आहे. मला त्याच्याशी बोलणं करायचं आहे. धावत मध्ये जा. ठीक आहे. अरे तो
प्रधानजी आपला पाठला करत आहे ताबडतोब पुढच्या गलीमध्ये निघून जाऊया काही हरकत नाही.